मी त्या लोकांमधला आहे ज्यांना पाऊस आणि धुकं हे आधीपासूनच खूप आवडत होतं. तर विचार केला अशा ठिकाणी जायला हवं जे नेहमी ढगामध्येच हरवलेलं असतं. आणि मी येऊन पोचलोय माळशेज घाटमध्ये. पण या ट्रॅव्हलिंगची सुरुवात इथून नाही होत, ही सुरुवात होते पुण्यापासून. सकाळी 6ची वेळ होती. अर्ध पुणे अजून झोपेत होतं आणि मी निघलो होतो एका भन्नाट ट्रिपवरती. काही अंतर पुढे गेल्यावर नाश्ता केला आणि जुन्नर गाव पार केलं. इकडचा रस्ता म्हणजे सिनेमॅटिक एक्सपिरियन्सच. डावीकडे डोंगर, उजवीकडे डोंगर आणि मध्ये मी. जसा जसा घाट जवळ येऊ लागला होता, निसर्गाने आपली मैफिल सजवायला सुरुवात केली होती. एकदम सुंदर वातावरण असं होतं आणि मी शेवटी पोचलोय माळशेज घाटच्या फर्स्ट पॉईंटवरती. धुकं इतकं होतं की समोरचा रस्तासुद्धा गायब होत होता आणि धुक्यामागे लपलेली एक नवीनच दुनिया इकडे पाहायला मिळाली. मुसळधार कोसळणारा पाऊस, खूप धबधबे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये धुकं म्हणजेच माळशेज घाट हे मला इथे आल्यानंतरच समजलं. आणि पुढे नजर जाईल तो पॉईंट म्हणजे थंब पॉईंट. पुढे मी येऊन पोहोचलोय माळशेज घाट थंब पॉईंटवरती आणि या प्रवासादरम्यानचा दुसरा स्टॉप म्हणजे हा थंब पॉईंट. धुक्यामध्ये हरवलेल्या सह्याद्रीचा अनुभव मला या पॉईंटवरती अनुभवला. नजर जाईल तिथपर्यंत दाट धुकं आणि त्यामागे हरवलेली ही माझी सह्याद्री. माळशेज घाटमध्ये येऊन होणारी खुशी मला या कोकणी मंडळींच्या चेहऱ्यावरती दिसत होती. अवघ्या काही क्षणातच निसर्गाने सुद्धा आपलं रौद्ररूप दाखवून दिलं. दूर दूरपर्यंत दिसणारे नजारे सुद्धा अदृश्य व्हायला लागले होते आणि धुक्याची ही चादर जणू सह्याद्रीवर ओढलीच जात होती. पुढे मी क्रॉस केलोय माळशेज घाट टनेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं धुक्यामध्ये हरवलेली सह्याद्रीची पर्वतरांग. पुढे माझ्या गाडीला सुद्धा धबधब्यामध्ये भिजण्याचा मोह आवरला नाही. त्याचबरोबर मुसळधार कोसळणारा पाऊस, घनदाट जंगल, मनाला प्रसन्नता देणारा हवा हे अनुभव घेऊन मी निघलोय परतीच्या प्रवासाकडे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा.